प्रिय मित्रांनो, आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण एक महान असा चमत्कार पाहत आहोत. त्यानुसार आपल्याला दिसते की जुन्या करारामध्ये मोशे, एलिया आणि अलिशा ह्या तीन लोकांद्वारे बरेचसे चमत्कार झालेले आहेत हे आपण पाहतो. परंतु आजच्या ह्या चमत्कारामध्ये महत्वाची गोष्ट अशी की जे लोक खरोखर आपल्या इस्रायल देवाशी एकनिष्ठ होते अशा प्रकारचा हा एलिया संदेष्टा आणि विशेषतः त्याच्या विरुद्ध जे दुसरे लोक होते त्यांच्या बरोबर जवळजवळ 450 असे संदेष्टे होते. परंतु ते ज्या देवाची पूजा करीत होते तो देव हा परिणामकारक आणि प्रभावी नव्हता हे देखील त्या वाचनातून आपल्याला दिसून येते. कारण एलिया संदेष्टाने त्यांच्यासमोर एक पैज मारली होती की आपण 2 असे वासरू कापूया आणि त्यावर आकाशातून जेव्हा ज्यावर अग्नी पडेल तोच खरा देव. तुम्ही तुमच्या देवाची पूजा करा, मी माझ्या देवाला हाक मारतो आणि आपण दोघे पाहूया की खरा परमेश्वर तुमचा आहे की माझा आहे. आणि त्यानुसार त्याने पहिल्यांदा त्यांना तुम्ही 450 लोक आहेत, तुम्ही एकत्र प्रार्थना करा आणि तुम्ही पहिली प्रार्थना करा. मग त्या लोकांनी प्रार्थना केली, जोर जोरात हाका मारल्या देवाला, परंतु संध्याकाळपर्यंत त्याचा देव काही उतरला नाही. आणि त्यानंतर एलियाने ते आपले वासरू कापले, त्याचे तुकडे केले आणि त्यावर वेदी बांधली. त्या वेदीच्या खाली 12 पुत्र म्हणून त्याने 12 दगड ठेवले होते. प्रिय मित्रांनो, इस्रायलचे 12 पुत्र जणू काही परमेश्वराची प्रजा होती याची जाणीव ठेवून एलियाने प्रार्थना केली आणि अत्यंत हृदयापासून प्रार्थना केली. आणि त्या ठिकाणी परमेश्वराचा हा जो अग्नी आहे तो खाली आला आणि त्या वेदीवर पडला, सगळं काही भस्म झालं. तेव्हा लोकांनी जोर जोरात टाळ्या मारल्या आणि मान्य केलं की इस्रायलचा देव हाच खरा देव आहे. प्रिय बंधूंनो, तशाच प्रकारे आपण संत पीटर आणि इतर सगळे संत पाहतो. परंतु आज आपण संत अंतोनीच्या नावाने जे चमत्कार पाहतो ते चमत्कार सुद्धा अजब आहेत. आणि त्यापैकीच एक गोष्ट मी तुम्हाला एक सांगत आहे की या तुस्कानी नावाच्या एका गावामध्ये, त्याच इटलीमध्ये एक घटना घडली की त्या ठिकाणी एक श्रीमंत मनुष्य होता. तसा तो खूप पैसेवाला होता, परंतु तो उदार नव्हता आणि रागीट होता. त्यामुळे तो एवढं काही लोकांना आवडत नव्हता. पण त्याची बायको मात्र खूप चांगली होती आणि तिला देखील खूप चांगला लोक मान सन्मान देत असे आणि लोकांमध्ये ती फार प्रिय होती. कदाचित त्याच्यामुळेच की काय, परंतु ह्या श्रीमंत माणसाच्या मनामध्ये राग आला आणि एक दिवस तिने काहीतरी बोललं असताना त्याचा राग भडकला आणि तो गेला आणि आपल्या खिशातले चाकू आणून त्याने चाकूने तिला ठार केलं आणि मारलं आणि फेकून दिलं. प्रिय मित्रांनो, आश्चर्याची गोष्ट की सगळ्या ठिकाणी ही बातमी पसरली आणि सगळे लोक त्याला शिव्या देऊ लागले की एवढी चांगली बाई आणि समाजाचं कल्याण करणारी ही बाई, त्याला ह्याने ठार केलं. प्रिय बंधूंनो, त्याला देखील दुःख झालं, कारण सगळं कोण त्याच्याकडे ढुंकून बघत नव्हतं. मग त्याला पश्चाताप झाला आणि तो नंतर त्याने ऐकलं होतं की त्या तुस्कानी गावामध्ये हा संत अंतोनी म्हणजे फादर अंतोनी तिकडे काही दिवसासाठी, आठवड्याभरासाठी आले होते. मग तो त्यांच्याकडे गेला, त्यांच्या पाया पडला, खूप रडला आणि सांगितलं, माझ्या हातून फार मोठी चूक झालेली आहे, माझ्या पत्नीला तुम्ही वाचवा. आणि त्यानंतर त्याने खूप आग्रह केल्यामुळे
अंतोनी त्या ठिकाणी गेली आणि नंतर त्या बाईला त्या मृत्यूतून त्याने उठवली आणि ती बाई जिवंत झाली आणि त्याने त्याच्याच हाती सुपूर्द करून सांगितले, अगदी स्वतःच्या जीवाप्रमाणे हिच्यावर प्रेम कर. प्रिय बंधू भगिनींनो, त्यावेळेला त्याला खूप शरम वाटली, परंतु माझी पत्नी मला मिळाली आणि एवढी सुंदर बाई आहे, समाजामध्ये तिला मोठं स्थान आहे, म्हणून त्याने तिचा खूप आनंदाने स्वीकार केला. हो माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या शुभ वर्तमानात देखील आपण पाहतो की जो मनुष्य स्वतःचा देव टाकून दुसऱ्या देवाकडे फिरतो आणि त्याला स्वतःच्या देवाला कमी लेखतो, देवाच्या शब्दाला कमी लेखतो, तो जीवनात नगण्य आहे. आणि म्हणून आपण परमेश्वर जो आपल्या सर्वांचा निर्माता आहे आणि आपल्या सर्वांना जीवन देणारा आहे, त्या परमेश्वरासमोर आपण एकत्र राहिलो पाहिजे, त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे. हेच आज आपल्याला शुभ वर्तमान आणि विशेषतः पहिलं वाचन दाखवत आहे.